कर्माचा सिद्धांत भाग 36 यामध्ये आज आपण पाहणार आहोत, पुरुषार्थाने प्रारब्ध बदलता येते का? प्रारब्ध कर्म भोगण्यासाठीच त्या प्रारब्धाला अनुरूप असे शरीर प्राण्यांना प्राप्त होते आणि त्या शरीर काळ दरम्यान त्या शरीरासाठी नियोजित अशी सर्व प्रारब्ध कर्म भोगल्यानंतरच ते शरीर सुटते. तोवर देहधारण करावाच लागतो. प्रत्येक शरीर काळ दरम्यान भोगण्याच्या प्रारब्ध कर्माचे 4 मुख्य भाग पडतात. ते म्हणजे अतितीव्र प्रारब्ध, तीव्र प्रारब्ध, मंद प्रारब्ध आणि अतिमंद प्रारब्ध. पहिला आज आपण पाहणार आहोत अतितीव्र प्रारब्ध. अतितीव्र प्रारब्धाचे कर्मफल कितीही प्रबळ पुरुषार्थ केला तरी टाळता येत नाही. जीवात्म्याच्या निरनिराळ्या योनीत जन्म होतो. तो अतितीव्र प्रारब्ध कर्माचे फलस्वरूप असतो. अतितीव्र प्रारब्ध कोणत्याही रीतीने कितीही पुरुषार्थ केला तरी बदलता येत नाही. उदाहरणार्थ, गाढव योनीत जन्म झाला तर त्यातून घोडा किंवा पक्षी बनता येत नाही. मनुष्यालाही त्याचा देह अतितीव्र प्रारब्धवशात प्राप्त होतो आणि त्यात त्याला कोणताही बदल घडवता येत नाही. उदाहरणार्थ, पुरुषाचा देह मिळाला असेल तर त्याचे स्त्री देहात परिवर्तन करता येत नाही. त्याचप्रमाणे जर स्त्री देह प्राप्त झाला तर त्याचे परिवर्तन पुरुष देहात करता येत नाही. पूर्वजन्मात केलेल्या महान पुण्यकर्माचे अथवा अतिघोर पापाचे अतितीव्र प्रारब्ध बनते आणि ते कदापि टाळता येत नाही. अतितीव्र प्रारब्ध हे धनुष्यातून एकदा सुटलेल्या बाणाप्रमाणे परत मागे खेचता येत नाही. एकदा तोंडातून थुंकलेली थुकी जशी परत गिळता येत नाही, त्याचप्रमाणे पूर्वजन्मी केलेले महान पुण्यकर्म किंवा अतिघोर पापकर्म फलरूपे परिपक्व होऊन प्रारब्ध म्हणून जणू छाती पुढे काढून तुमच्यासमोर येऊन उभे ठाकते आणि पूर्वी हसत हसत केलेली पापे रडत रडत भोगल्याशिवाय तुमची सुटका नाही हे निश्चित समजा. दुसरे आहे तीव्र प्रारब्ध. तीव्र प्रारब्ध प्रबळ अथवा जोरदार पुरुषार्थ केला तर काही अंशी बदलता येते. तीव्र प्रारब्ध सौम्य करण्यासाठी केलेला प्रबळ पुरुषार्थ बहुधा निष्फळच होत नाही. कारण प्रारब्ध तीव्र असले तरी क्रियमान कर्माची निर्मिती आणि आपण आपल्या इच्छेनुरूप करू शकतो. नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रभू प्रार्थना, नामस्मरण, सत्संग, शास्त्रांचे अध्ययन आणि त्यानुसार जीवनात केलेले आचरण आणि त्या अनुसंधानाने केलेला प्रबळ पुरुषार्थ दारुण दुःख सौम्य बनवू शकतो. अध्यात्माच्या प्रभावाने दुःखाकडे बघण्याची दृष्टी बदलली की तीव्र दुःखही सौम्य भासू लागते. तिसरा आहे मंद आणि अतिमंद प्रारब्ध. यामध्ये मंद आणि अतिमंद प्रारब्ध प्रबळ पुरुषार्थाच्या योगे निष्फळ बनवता येते, बदलता येते. कट्टर प्रारब्धवादी लोकांच्या म्हणण्याप्रमाणे जर जीवनातल्या एकूण एक घटना केवळ प्रारब्धवशात घडतात हे खरे मानले तर मग आपले वेद, उपनिषदे, गीता, भागवत, रामायण इत्यादी धर्मशास्त्रज्ञांनी प्रारब्ध बदलण्यासाठी उपदेशिलेला पुरुषार्थ अर्थहीन ठरेल. यासाठी आपली धर्मशास्त्रे आणि संत पुरुष यांनी दिग्दर्शित केलेल्या शास्त्रविहित कर्मे, शास्त्रनिषिद्ध कर्मे यांचा नीट अभ्यास करून
त्यानुसार शुभ कर्मे करण्याचा आणि अशुभ कर्माचा त्याग करण्याचा पुरुषार्थ सातत्याने केला पाहिजे. केवळ प्रारब्ध आंधळे असते. पुरुषार्थरूपी दृष्टी त्याला दिल्याने त्याचे नियंत्रण होते. प्रारब्ध कर्माला अदृश्य असेही म्हणतात. भूतकाळात गेल्या जन्मात आपण केलेली कर्म कशा प्रकारची होती आणि कोणत्या स्वरूपाचे प्रारब्ध म्हणून आपल्यासमोर छाती काढून उभी राहतील ते आपण जाणू शकत नाही. आपल्या प्रारब्ध कर्माचे नेमके काय फळ आहे हे माणसाला ज्ञात नसल्याने प्रारब्धाला अदृष्ट असे नाव देण्यात आलेले आहे. प्रारब्ध आणि पुरुषार्थ ही जीवनरूपी तराजूची 2 पारडी आहेत. एका पारड्यात अदृष्टरूपी वजने पडलेली आहेत आणि दुसऱ्या पारड्यात माणसाने आपल्या शक्तीनुसार विवेकबुद्धीचा उपयोग करून पुरुषार्थरूपी द्रव्य भरायचे आहे. ज्या योगे जीवन तराजूची दांडी समपातळीत येऊन जीवनात समत्व प्राप्त होईल. माणूस जाणून बुजून पाप का करतो हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. असाच प्रश्न अर्जुनाने गीतेत श्रीकृष्णाला विचारलेला आहे. हा संशय एकट्या अर्जुनाचा नाही. हा प्रश्न विचारण्यासाठी व्यासांनी अर्जुनाला केवळ निमित्त मात्र बनवलेला आहे. वास्तविक हा प्रश्न माझा, तुमचा, आपल्या सर्वांचाच आहे. हा मनाचा घोटाळा आपल्या सर्वांचा आहे. अजाणतेपणी पाप करणे ही गोष्ट वेगळी, पण माणूस जाणून बुजून हेतुपुरस्पर कोणत्या कारणास्तव पाप करतो. अर्जुन भगवंताला विचारतो, अथ केन प्रयुक्तेन पापचरित पुरुष. माणूस कोणाच्या प्रेरणेने पाप करतो आणि तेही त्याची इच्छा नसताना सुद्धा काय कारणास्तव पाप करतो. जणू बलपूर्वक धक्का मारून जबरदस्तीने पाप कोण करवितो. वरील 3ही प्रश्न हे फार महत्त्वाचे आहेत आणि खूप विचार करण्यासारखे आहेत. माणसाला माहीत आहे की खोटे बोलणे हे पाप आहे, अधर्म आहे. तरी पण दिवसात अनेक वेळा माणूस खोटे बोलतो. चोराला पुरेपूर माहीत असते की चोरी करणे हे पाप आहे, तो अधर्म आहे, तरी पण तो चोरी करतोच. माणूस उत्तमपणे जाणतो की प्रामाणिक राहणे हा धर्म आहे, तरी पण अनेक प्रसंगी तो अप्रामाणिकपणा आचरतो. धर्म कशाला म्हणावे आणि अधर्म म्हणजे काय हे शास्त्रे आणि संत पुरुष जणू ढोल वाजवत जगाला समजावत असतात. आपण सर्वजण ते नेहमी ऐकत असतो आणि ते जाणतोही. तरी पण आपण धर्माचे आचरण सोडून अधर्माने वागत राहतो. दुर्योधनासारखा दुष्टात्मा पण महाभारतात कबूल करतो की धर्म म्हणजे काय हे मी चांगले जाणतो, पण धर्माने वागण्याची माझी प्रवृत्ती होत नाही आणि अधर्म म्हणजे काय हे मी चांगल्या तऱ्हेने जाणतो, पण त्यात माझी निवृत्ती होत नाही. नंतर थोडा विचार करून स्वतःचा अनुभव सांगतो. कोणता तरी एक दृष्ट भाव, कोणीतरी दृष्ट देव किंवा दानव माझ्या हृदयात बसलेला आहे आणि तो मला जशी प्रेरणा देतो त्याप्रमाणे मी वागत असतो. दुर्योधन हा एक नालायक माणूस असूनही मनाचा मोकळेपणा दाखवून तो स्वतः कबूल करतो की माझ्या हृदयात कोणता तरी दुष्ट भाव आहे आणि त्याने प्रेरित केल्याने मी पापकर्म करतो. या उलट आपण एवढाही मनाचा मोकळेपणा दाखवण्यास तयार नाही. आपण जाणून बुजून पापकर्म करतो आणि नंतर असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो की ते मी केले आहे म्हणून ते पापकर्मच नाही. म्हणजे दुर्योधनालाही लाजवू आणि निकरगठ्ठ माणसे आपण आहोत. अर्जुनाने भगवंताला विचारलेला प्रश्न फार मार्मिक आणि विचार करण्याजोगा आहे. अर्जुन विचारतो, हे श्रीकृष्णा, तर मग हा मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही
जणू काय बलात्कार केल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेने पापाचरण करतो. सर्वांना लाल रंग आवडतो, काळा कुणालाही आवडत नाही. तरी पण आपण सर्व काळ्या रंगाचा टिळक करतो. याचे कारण काय? माणसाची प्रवृत्तीच अशी विचित्र आहे. प्रत्येक माणसाला मनापासून वाटते की जगात त्याची ख्याती प्रामाणिक आणि सत्यवक्ता व्हावी. असे असूनही तो असत्याचे आणि अप्रामाणिकपणाचे आचरण जाणून बुजून का बरे करतो आणि पापात पडतो? ह्या त्याच्या वर्तनामागे कोणती प्रेरणा असावी? अर्जुनावर कृपा करून भगवान श्रीकृष्णांनी गीतेत या प्रश्नाचे अगदी निसंदिग्धपणे उत्तर दिलेले आहे. भगवान म्हणाले, या बाबतीत रजोगुणापासून उत्पन्न झालेला जो महाखादाड आणि अत्यंत पापकर्मी असा हा काम किंवा क्रोध, त्यालाच तू या जगाचा वैरी समज. माणसाच्या अंतःकरणात अनेक जन्माजन्मांतरात जमलेल्या वासना आणि कामना त्याला पापकर्म करण्यास प्रवृत्त करतात. समजा तुमच्या घरी पाळलेली एक मांजरी आहे, खूप मांसाळलेली आहे. तुम्हाला तिचा फार लळा लागलेला आहे. तेव्हा गंमत म्हणून एक दिवस तुमच्या मनात आले आणि तिच्या गळ्यात छान रंगीत रिबन बांधून तिच्या अंगाला चांगले अत्तर लावून तिला उंच जागी छान मखमलीच्या गादीवर बसवलीत. आता ती अगदी मांसाळलेली असल्याने कदाचित एखाद्या चित्रातील मांजराप्रमाणे शांतपणे तेथे बसून राहीलही. पण समजा अशा वेळी अचानक तिची नजर खाली कोपऱ्यात चोरटेपणे वावरणाऱ्या एखाद्या उंदरावर गेली, तर ताबडतोब आपल्या जन्मजात वासनांच्या प्रभावाने त्या उच्चासनावरून ती खाली उडी मारेल आणि त्या उंदराला पकडेल. बरोबर याचप्रमाणे एखादा माणूस बाह्यतः कितीही ज्ञानी पंडित भासत असो, परंतु संयोगवशात त्याच्या अंतःकरणात असलेल्या वासना कामनांना चिथवणी देणारी एखादी व्यक्ती किंवा पदार्थ त्याच्यासमोर येताक्षणी त्या तत्काळ जागृत होतात आणि त्यांच्या समाधानार्थ तो तत्काळ कार्यप्रवण होतो. त्याच्या इच्छेच्या आड येणाऱ्यावर तो क्रोध करेल. आपल्या वासनेच्या तृप्तीसाठी तो काहीही करण्यास प्रवृत्त होईल. अशा वेळी जर त्याने केलेले शास्त्राध्ययन, सत्संग इत्यादींमुळे त्यांच्यात उत्पन्न झालेल्या विवेक वैराग्याचे बळ त्या अचानक उत्पन्न झालेल्या परिस्थितीवर मात करू शकले नाही, तर त्याचे अधपतन होण्यास वेळ लागणार नाही आणि या पापाच्या फलस्वरूप उत्पन्न झालेले दुःख, मानहानी इत्यादी त्याला भोगावीच लागेल. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.